गुड इव्हनिंग टू ऑल. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण गेल्या वेळेला मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ या अंडर आपण बरेच घटक बघितले होते गेल्या व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यात मी तुम्हाला असं सांगितलं होतं की समायोजनाविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ करेन म्हणून. तर आज आपण असं करूया की समायोजन आणि त्याच्यामधले जे कॉन्फ्लिक्ट हा जो भाग आहे, असे दोन्ही भाग आज आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, आपण सुरू करूया. मानसिक आरोग्य बघत असताना आपण म्हटलं होतं की शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित असतात. जेव्हा तुमचं मन स्वस्थ असतं तेव्हा शरीर पण स्वस्थ असतं, आणि समजा शरीरामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला, शारीरिक अस्वास्थ्य निर्माण झालं, तर मानसिक अस्वास्थ्य सुद्धा निर्माण होतं. हुनी मानसिक आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यात आपण एक शेवटचा घटक असा बघितला होता की प्रॉडक्टिव्हिटी वगैरे तर सगळ्या घटक आहेतच, सकारात्मकताही आहे, पण त्याचबरोबर ऍडजस्टमेंट कपॅसिटी हा एक आणखीन एक घटक आपण त्या डेफिनेशन मध्ये बघितलेला होता. तर हे ऍडजस्टमेंट आपण नेहमीच्या वापरातला शब्द आहे. हे समायोजन म्हणजे काय हे आज आपण बघूया. सुरू करू आपण. आता समायोजन, ऍडजस्टमेंट, समायोजन. मानसशास्त्रामध्ये आपण ऍडजस्टमेंट हा शब्द वापरतो, पण साधारणतः हा जो शब्द आहे हा अडॅप्टेशन पासून आलेला आहे. समायोजन याचा अर्थ मिळतं जुळतं घेणं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. दोन घटकांच्या मध्ये जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग असणं आवश्यक, म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्याला आपण म्हणतो, तडजोड करणं. आता हे गेल्या व्हिडिओमध्ये पण मी स्पष्ट केलं होतं, पण थोडीशी सुरुवात करून मग आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये कोण कोण तडजोड करतं, तर व्यक्तीनी तिच्या परिसरामध्ये समायोजन करायचं असतं. म्हणजे असं आहे की तुम्ही अतिशय थंडी असणाऱ्या प्रदेशामध्ये गेला, थंड प्रदेशात गेला, तिथे तुम्हाला त्या वातावरणाशी ऍडजस्ट व्हावं लागतं. आता सध्या आपण काय करतो आहोत की हे जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो आहोत. तसंच व्यक्ती आणि व्यक्ती यांचंही समायोजन असतं. आणि तिसरं आहे व्यक्ती आणि एखादी वस्तू किंवा एखादा प्रसंग यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. त्याला आपण ऍडजस्टमेंट, समायोजन करणं असं आपण म्हणतो. आता ह्याच्या पुढचं आपण बघूया की हे समायोजन जे आहे, या समायोजनाची व्याख्या सांगत असताना त्याच्यामध्ये नेहमी दोन घटक महत्वाचे आहेत. की त्यातला पहिला घटक आहे की ऍडजस्टमेंट इन अचिव्हमेंट. म्हणजे समायोजन करत असताना अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी. उपलब्धी जर होत असेल, उपलब्धी याचा अर्थ तुम्हाला सतत सक्सेस मिळत गेलं, यश मिळत गेलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला समायोजन करणं खूप सोपं जातं. आता हे यश मिळवण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत, कारण यश मिळवण्यासाठी समायोजन आवश्यक आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर याच्यासाठी काही 4 जे घटक आहेत खाली दिलेल्या चार्ट मध्ये असलेले, ते चारही घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातला जे आहे सोशल ऍक्सेप्टन्स, याचा अर्थ समाजाने आपला स्वीकार करणं हे खूप महत्वाचं असतं, आणि समाजाने आपला स्वीकार करावा, समाज मान्य वागणं त्याच्यासाठी आवश्यक आहे. कारण समाजाने आपला स्वीकार करायला हवाय, म्हणून समाज मान्य वागणं हे आवश्यक आहे. समाज मान्य वागणं म्हणजे काय, तर समाजाने घालून दिलेले जे नीती नियम आहेत, मानदंड आहेत, त्यांचं पालन करणं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आता सध्या सोशल ऍक्सेप्टन्स कसं आहे बघा, की मास्क घालणं आणि सॅनिटायझेशनचा वापर करणं आणि त्याचबरोबर काही सोशल डिस्टन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही रूल पाळले तर साहजिकच सोशल ऍक्सेप्टन्स तिथे तुम्ही ऍडजस्ट होऊ शकता. याचा अर्थ समाज मान्य ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आता सध्या करणं अत्यंत आवश्यक आहे. 31 डिसेंबर ग्रुपने सेलिब्रेट करू नका. आपण त्या ठिकाणी त्यानुसार वागलो, सोशल ऍक्सेप्टन्स झाला. वर्क इफिशियन्सी हा दुसरा घटक आहे. तुम्हाला त्या वातावरणात ऍडजस्ट व्हायचं आहे, मग तुम्हाला वर्क इफिशियन्सी म्हणजे तुमची कार्यक्षमता, कार्यकुशलता असणं हे आवश्यक आहे. कार्यकुशलता असेल तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळू शकतं. अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी, म्हणजे तुम्हाला जर काही यश मिळवायचं असेल तर ते यश मिळवण्यासाठी कार्यक्षमता, कार्यतत्परता तुमच्यामध्ये आवश्यक आहे. आता सोशल स्किल्स
प्लस वर्क इफिशियन्सी आहे. पण हे दोन्ही केव्हा शक्य होतं, तर ज्या वेळेला आपली शारीरिक स्वस्थता आणि मानसिक स्वस्थता असते. शारीरिक आरोग्य चांगलं आहे आणि मानसिक आरोग्य चांगलं आहे, त्याच वेळेला आपल्याला हे सगळं शक्य होतं. त्यामुळे ऍडजस्टमेंट इन अचिव्हमेंट असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला लागतं. म्हणजे हा एक दृष्टिकोन ऍडजस्टमेंटचा, समायोजनाचा विचार करताना आपल्याला समोर ठेवावा लागतो. आणि यातला दुसरा जो घटक आहे तो नेक्स्ट मध्ये आपण बघूया. तो दुसरा घटक आहे की ऍडजस्टमेंट ऍज अ प्रोसेस. समायोजन करणं हे काही इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये, तर ती एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आणि प्रक्रिया आहे म्हटल्यानंतर साहजिकच ती लेंदी असणार आहे, त्याच्यामध्ये काही स्टेप्स असणार आहेत. हे समायोजन आपण केव्हापासून करायला शिकतो, तर फ्रॉम बर्थ टू डेथ, फ्रॉम क्रेडल टू ग्रेव, पाळण्यापासून ग्रेव, थडग्यापर्यंत, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी सतत समायोजन करत असतो. आणि ही म्हणून ही व्यक्तींच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आणि परिस्थितीच्या असणाऱ्या मागण्या, ह्या दोन गोष्टी आहेत, नीड्स आणि डिमांड्स, नीड्स ऑफ इंडिव्हिज्युअल अँड डिमांड्स फ्रॉम एन्व्हायरमेंट, यांच्यात जर सुसंगती असेल तर आपल्याला समायोजन करणं खूप सोपं जातं. आता हे जे म्हटलं मी की फ्रॉम बर्थ टू डेथ आपण समायोजन करत असतो. कसं? जन्माला येणारं नवजात बालक जे आहे, तर हे नवजात बालक अगदी जन्मल्यापासून 15 दिवसापर्यंत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे समायोजन करावी लागतात. उदाहरणार्थ श्वसन करणं, उत्सर्जन करणं, त्याचबरोबर टेम्परेचर त्याच्याशी ऍडजस्ट व्हावं लागतं, आणि चोखणं आणि गिळणं ह्या क्रिया त्याला स्वतंत्रपणे सुरू कराव्या लागतात. म्हणजे या ठिकाणी नवजात बालकाला सुद्धा समायोजन चुकलेलं नाही. जसजसं त्या मुलीचं वय वाढत जातं तस तसं पहिले दुधाचे दात येतात, मग दुधाच्या दातानंतर ते पडून कायमचे दात येतात, तिथे समायोजन करावं लागतं. शारीरिक विकासाशी समायोजन करावं लागतं. हळूहळू वय वाढत जाण्याबरोबर मानसिक विकास आहे त्याच्याशी ऍडजस्ट व्हावं लागतं. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीला सतत सगळ्या गोष्टींशी समायोजन करावं लागतं. समायोजन कोणालाही चुकलेलं नाही. अगदी मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणची समायोजन वेगवेगळ्या प्रकारची करावी लागतात. म्हणून ती प्रोसेस आहे. मग आता क्रू अँड क्रो यांनी काय व्याख्या केलेली बघा. हार्मोनियस रिलेशनशिप बिटवीन हिमसेल्फ अँड एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज ऍडजस्टमेंट. सुसंगत संबंध असले पाहिजे. कशात? तर व्यक्ती स्वतः आणि भोवतालची परिस्थिती यांच्यामध्ये जेव्हा सुसंगती आढळून येते, सुसंगत रिलेशनशिप, संबंध, म्हणजे यांच्यामध्ये समन्वयात्मक आणि सुसंगत असे संबंध जेव्हा आढळून येतील त्यावेळेला आपल्याला समायोजन करणं सोपं जाईल. ही क्रो अँड क्रो या मानसशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या आहे. काय आहेत या समायोजनाची लक्षणं? काय आहेत की कोणाला आपण वेल ऍडजस्टेड इंडिव्हिज्युअल असं आपण कोणाला म्हणू शकतो. सिम्पटम्स ऑफ ऍडजस्टमेंट. वेल ऍडजस्टेड इंडिव्हिज्युअल ही व्यक्ती खूप आनंदी असते, जॉयफुल असते, म्हणजे सतत हसत राहते असं नाही, ती आनंदी असते. याचा अर्थ ती कोणतीही गोष्ट स्वीकारताना आनंदाने त्याचा ती स्वीकार करते. भलं मग त्या ठिकाणी कितीही समस्या असू देत किंवा आणखीनही काही असू देत, पण ती त्याचा आनंदाने स्वीकार करते. म्हणजेच तिच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, एन्थुझियास्टिक आहे, उत्साही आहे, आणि हाच उत्साह किंवा हाच आनंद दुसऱ्यांना देण्याचं काम ती करत असते. त्यामुळे मग व्यक्ती, दुसऱ्या व्यक्ती शेवटी काय आहे की ह्या इतरांचं बघूनच आपण शिकत असतो ना, त्यामुळे हे आनंदी राहत असते ही व्यक्ती, उत्साही आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग, धनात्मक दृष्टिकोन हा त्या ठिकाणी असतो. आता हे मेंटल हेल्थ मध्ये सुद्धा आपण ह्या सगळे घटक बघितलेले आहेत आणि हे सगळे समायोजनाची मुख्य लक्षणं आहेत. हे फिजिकली आणि मेंटली फिट असते, फिजिकली आणि मेंटली हेल्दी असते. कारण फिजिकल आणि माइंड ह्या दोन्ही गोष्टी बरोबर जाणाऱ्या आहेत. स्टेबल असते, स्थिर असते. कोणीही तिला कितीही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तरी ती स्वतःचं मानसिक स्वास्थ्य ढळू देत नाही. म्हणजे मेंटली स्टेबल असते, फिजिकली स्टेबल असते. इंडिपेंडंट, स्वतंत्र विचारांची असते. दुसऱ्यांनी काही सांगितलं म्हणून ती कोणतंही काम करत नाही, सांगितल्या बुद्धीची नसते. तिला तिचं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं असतं. म्हणजे ती स्वतंत्र विचारांची
ही व्यक्ती असते, स्वतंत्रपणे ती विचार करते आणि तिच्यामध्ये समस्या परिहाराची क्षमता असते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी. जेव्हा कोणत्याही समस्या येतात तेव्हा समस्यांना घाबरून न जाता ही समस्या कशी सोडवायची याचा ही व्यक्ती विचार करत असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी बरोबर लगेच डिसिजन मेकिंग टेंडन्सी येते, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. कारण कुठलीही समस्या सोडवायची म्हटली की त्या व्यक्तीमध्ये प्रथम निर्णय घेण्याची क्षमता असेल तरच ती पुढे जाऊ शकेल आणि ओव्हरकम करेल. ही व्यक्ती बोलकी असते, टॉकेटिव्ह असते. आणि हे बोलणं म्हणजे अननेसेसरी असं टॉक नसतं, हे जे आहे अर्थपूर्ण बोलणं असतं. नंतर मित्र परिवार, फ्रेंड सर्कल हे चांगलं असतं. कम्युनिकेशन स्किल्स असतात, साहजिकच लँग्वेजवर प्रभुत्व असतं. कम्युनिकेशन स्किल, संप्रेषणाची कौशल्य ह्या व्यक्तींच्या मध्ये असतात. कोणाला काय बोलल्यानंतर कोणाला राग येईल आणि काय बोलल्यानंतर कोण आनंदी होईल हे त्या व्यक्तीला चांगल्या रीतीने समजतं. टेबल मॅनर्स आहेत किंवा सोसायटीमध्ये कसं वागायचं हे तिला समजते, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स तिच्यामध्ये असतात. आणि ही ओपन माइंडेड असते, खुल्या मनाची असते, म्हणजे आत एक बाहेर एक असं आपल्याला या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. ही सगळी सिम्पटम्स ऑफ ऍडजस्टमेंट झाली. आता ऍडजस्टमेंट हा शब्द आपण समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. आता मालाडजस्टमेंट हा शब्द इथे पहिल्यांदा आलाय. मालाडजस्टमेंट याचा अर्थ विषमायोजन. काही पुस्तकांमध्ये याला कुसमायोजन असंही म्हटलेलं आहे. बरोबर ऍडजस्टमेंट, समायोजन, समायोजित सुसमायोजित व्यक्तीची जी लक्षणं आहेत ना त्याच्या बरोबर विरुद्ध लक्षणं आपल्याला विषमायोजित व्यक्तीची आढळतात. याला दोन्ही शब्द वापरले जातात, विषमायोजन, मालाडजस्टमेंट किंवा कुसमायोजन. साधारण विषमायोजन हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जातो. आता विषमायोजित व्यक्तीची लक्षणं कोणती आहेत, तर ही थोडी शाय असते, म्हणजे संकुचित वृत्तीची असते आणि अस्थिर असते. म्हणजे कोणी काहीतरी एकदम जोरात बोललं तर ही दचकणारी असते किंवा खाली मान घालून बसणारी आहे. काहीच कारण नसतं त्याच्यासाठी, पण हे होतं. अनस्टेबल, अस्थिर आहे. एखाद्याने सांगितलं नाही नाही ही आता ना ही गाडी आता इथून जाणारच नाहीये, जाणार नाही म्हटलं की ही अस्थिरता सुरू होते. आणि अस्थिर ही व्यक्ती आहे कशावरून ओळखतो आपण, तर हातांची बोटं मोडणं, सतत येरझाऱ्या घालणं, भरपूर घाम फुटणं, बोलायचं असतं एक आणि बोलते वेगळंच, म्हणजे अनस्टॅबिलिटीची ही सगळी लक्षणं, अस्थिरतेची ही सगळी लक्षणं आहेत. आता अस्थिरता का आहे, कारण ती विचारच करू शकत नाही, डिसिजन मेकिंग टेंडन्सी नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी कमी आहे. नाही असं म्हणत नाही मी, कमी प्रमाणात, कारण मला ऍडजस्टेड आहे. लेस कम्युनिकेशन, कारण कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे प्रत्येक व्यक्तीला समजणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपली सोशल ऍडजस्टमेंट अतिशय महत्वाची आहे. की सोशल ऍडजस्टमेंट जर कमी असेल, सामाजिक समायोजन जर ची पातळी कमी असेल तर लेस कम्युनिकेशन, अनस्टॅबिलिटी ही सगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. ही व्यक्ती पटकन बोलत नाही कोणाशी, रिझर्व्ड माइंडेड. आपण ही जशी ऍडजस्टेड व्यक्ती ओपन माइंडेड बघितली तशी ही रिझर्व्ड माइंडेड असते. ही पटकन असं कोणाला जाऊन सांगेल, काही बोलेल कोणाशी मोकळेपणाने असं आपल्याला आढळत नाही. सतत काळजी, वरी म्हणजे काळजी, चिंता, एन्झायटी, काळजी आणि चिंता यांनी व्यापलेली अशी ही आपल्याला व्यक्ती दिसून येते. सतत रडवेला स्वर दिसतो किंवा तिच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की अरे बापरे ही नुकतीच झोपेतून उठले का, किंवा ही आत्ता रडेल का मग रडेल असं वाटतंय आपल्याला. क्राईंग फेस असतो आणि सतत गोंधळलेली असते, कन्फ्युज्ड असते, कारण गोष्टींचा निर्णय घेता येत नाही म्हणून कन्फ्युजन हे जास्त असतं. ही झाली सिम्पटम्स ऑफ ऍडजस्टमेंट अँड मॅलऍडजस्टमेंट इंडिव्हिज्युअल. आता ह्या समायोजनाबरोबरच समायोजनामध्येच एक जो भाग येतो तो कॉन्फ्लिक्ट. आता हा कॉन्फ्लिक्ट, संघर्ष इथे का घेतलं, तर समायोजित व्यक्ती, मेंटली आणि फिजिकली हेल्दी व्यक्ती सुसमायोजित असते, पण सुसमायोजनाकडून हळूहळू व्यक्ती विषमायोजनाकडे किंवा कुसमायोजनाकडे जायला लागते. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे असणारे संघर्ष. ज्या वेळेला आपल्या मनात हे संघर्ष निर्माण होतात त्यावेळेला व्यक्ती हळूहळू विषमायोजनाकडे जायला लागते, एकदम विषमायोजनाकडे जात नाही. तर संघर्ष हे सर्वसामान्य व्यक्तीचे लक्षण आहे, कॉमन सिम्पटम्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचे लक्षण आहे. तुम्ही आम्ही प्रत्येकाला संघर्ष आहेत, ताणामधून आपण प्रत्येक जण जात असतो, चिंतेमधून आपण प्रत्येक जण जात असतो. आणि बरेच वेळेला असं होतं की
दोन गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपल्याला निर्णय घेणं फार कठीण जातं. डिफिकल्ट टू टेक डिसिजन बिटवीन टू थिंग्स. ही गोष्ट स्वीकारू की ती स्वीकारू कळतच नाही आपल्याला. दोन प्रसंग ऍट अ टाइम दोन गोष्टी आपण कशा काय करू शकणार आहोत. करणं हे अशक्य आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला संघर्ष निर्माण होतो आणि निर्णय घेणं आपल्याला खूप जड जातं. जर का अतिशय दुःखद म्हणजे असं आहे की पेपरही आहे आणि त्याच दिवशी घरातल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे. बघा आता कसं आहे की इथं इतकं अवघड आहे की कसा डिसिजन घेऊ. जर का मी घरीच थांबले, हे घरी थांबणं आवश्यक आहे कारण घरातलीच व्यक्ती निवर्तलेली आहे म्हणजे घरी थांबणं आवश्यक आहे. पण घरी थांबल्यानंतर माझं पेपर बुडेल याचा अर्थ माझं वर्षभराचं नुकसान होईल. मग अशा वेळेला आपल्याला डिसिजन काहीतरी घ्यावा लागतो की मी परीक्षेला जाऊ की नको. मग अशा वेळेला संघर्ष हा मनामध्ये निर्माण होतो. पेनफुल सिच्युएशन आणि अनप्लेझंट सिच्युएशन म्हणजे अतिशय दुःखद घटना आणि सुखद घटना एकाच वेळेला निर्माण होतात आणि अशा वेळेला संघर्ष निर्माण होतो. घरात कोणाचा तरी होणारा मृत्यू आणि त्याच वेळेला घरामध्ये त्याच दिवसांमध्ये एखाद्या लहान नवजात बालकाचा होणारा जन्म म्हणजे प्लेझंट आणि अनप्लेझंट सिच्युएशन जर अशा एकदम क्रिएट झाल्या, एकदम निर्माण झाल्या तर त्यावेळेलाही संघर्ष निर्माण होतो. या संघर्षाच्या संदर्भामध्ये 1930 मध्ये कर्ट लेविन यांनी दोन प्रकारचे संघर्षांच्या आपल्या दृष्टिकोन वृत्ती असतात आपल्या असं सांगितलं. टू अपोजिट टेंडन्सीज इन कॉन्फ्लिक्ट. एक आहे अप्रोच आणि दुसरं आहे अवॉइडन्स. अप्रोच म्हणजे येस येस, त्या गोष्टी आपल्याला दोन्ही हव्याशा असतात. म्हणजे प्रगमन असंही त्याला दुसरे नाव आहे. येस येस म्हणजे हवे हवे संघर्ष असतो किंवा प्रगमन असं त्याला म्हणतात. आणि अवॉइड करतोय आपण, टाळतोय, वर्ज करतोय आपण तो. म्हणून वर्जन संघर्ष म्हणजे नो दोन्ही नकोस असतं. म्हणून नो कॉन्फ्लिक्ट आणि येस कॉन्फ्लिक्ट असं त्याला म्हटलं जातं. आता याचेच आपण डिटेलमध्ये जर 4 प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया आणि मग आपण थांबू. त्यातला पहिला प्रकार आहे बघा. 4 प्रकार कोणते तुम्हाला अगोदर सांगते. पहिला प्रकार आहे प्रगमन संघर्ष, अप्रोच कॉन्फ्लिक्ट. दुसरा प्रकार आहे वर्जन संघर्ष, अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. तिसरा प्रकार आहे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे प्रगमन वर्जन. आणि चौथा आहे डबल अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. आता एक आपण बघूया. त्यातला पहिला आहे प्रगमन संघर्ष. म्हणून कंसामध्ये त्याला 2+ खुणा दिलेल्या आहेत. साहजिकच या ठिकाणी बघा की खाली लिहिलं आहे की 2 अट्रॅक्टिव्ह गोल्स. इथे 2 उद्दिष्ट आहेत, 2 घटक आहेत म्हणा तुम्ही, 2 फॅक्टर्स आहेत, 2 उद्दिष्ट किंवा 2 गोल्स आहेत आणि हे दोन्ही अट्रॅक्टिव्ह आहेत, दोन्हीही आकर्षित करणारे आहेत. म्हणून पॉझिटिव्ह प्लसच्या खुणा दोन्हीकडे दिलेल्या आहेत. आणि इन बिटवीन त्या सर्कलमध्ये आय आहे. आय म्हणजे इंडिव्हिज्युअल, व्यक्ती. आता कसे प्रसंग इथे व्यक्तीच्या समोर निर्माण होतात तर 2 आकर्षक गोष्टी आहेत, दोन्ही हव्याशा आहेत, दोन्ही आवडतात. पण ह्या दोन्ही आपल्याला एकाच वेळेला घेता येणार नाहीये. तर ह्या दोन्हींपैकी एकाच सिलेक्शन करावं लागणार आहे आणि म्हणून हा संघर्ष निर्माण होणार आहे. त्याला आपण अप्रोच कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. आता 2 शाखा आहेत. ह्या दोन्ही शाखांमध्ये आपल्याला प्रवेश मिळालाय. दोन्ही शाखा दोन्ही आवडत आहेत, दोन्ही हव्याशा आहेत. पण ह्या दोन्हींच्या पैकी एकच आपल्याला घेता येत. म्हणजे मेडिकललाही ऍडमिशन मिळाली आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली आणि दोन्ही आवडतंय. दोन्हीमध्ये सारखेच पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, पण दोन्हीमध्ये एकदम कशी काय ऍडमिशन घेता येणार. मग आपल्याला एक टाळावं लागतं आणि कुठेतरी एकीकडेच ऍडमिशन घ्यावी लागते. समजा आपण इंजिनिअरिंगला घेतली, कबूल आहे ना, पण मेडिकलला नाही घेता येणार, म्हणजे डॉक्टर नाही होता येणार, पण इंजिनियर तर होता येईल ना. म्हणजे एक जी आवडती बाजू आहे ती आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावी लागते. त्यामुळे इथला संघर्ष थोडा सौम्य असतो, कारण आवडत असणारी एक गोष्ट आपण या ठिकाणी करत असतो. तो झाला पॉझिटिव्ह प्रगमन संघर्ष. आता दुसरा इथे आहे तो अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. आता इथे ब्रॅकेटमध्ये बघा दोन्हीकडे निगेटिव्ह सायन्स दिलेले आहेत. तेव्हा 2 निगेटिव्ह सायन्स याचा अर्थ इथे
दोन गोल्स आहेत, दोन उद्दिष्ट आहेत, दोन घटक आहेत, पण हे दोन्ही घटक आवडणारे नाहीत आणि म्हणून व्यक्ती म्हणजे या ठिकाणी ती क्विट करायचा प्रयत्न करते. तिला इथं थांबायचंच नाही, तिला हे दोन्ही नकोच आहेत. आता दोन्ही गोष्टी आहेत म्हणून ते ॲरोज त्या व्यक्तीकडे आहेत. पहिल्या ह्याच्यात ॲरोज पॉझिटिव्ह साईन कडे होते, बरोबर आहे. पॉझिटिव्ह साईन कडे दोन्ही ॲरोज होते, कारण हे दोन्ही गोष्टी व्यक्तीला आवडत होत्या. मेडिकल इंजिनिअरिंग आपण सांगितलं तसं. पण आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, की ह्या दोन्ही घटक तिला आवडत नाहीत, तिला हे दोन्ही करायचं नाहीये, पण असं असून सुद्धा तिला एकाची निवड करावी लागते. 2 अनअट्रॅक्टिव्ह गोल्स अँड सिलेक्शन ऑफ वन. तिथं अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, नो कॉन्फ्लिक्ट, दोन्ही नकोसं आहे, पण ह्या दोन्ही पैकी कुठला ना कुठला तरी एकाचा स्वीकार करावा लागणार आहे. उदाहरण सांगते, आळशी व्यक्ती आहे, तिला नोकरी करायची नसते आणि स्वतःचा बिझनेसही चालू करायचा नसतो, कारण तिला ह्या दोन्ही गोष्टी आवडत नसतात. आणि दोन्ही गोष्टींपासून ती व्यक्ती पळायचा प्रयत्न करत असते. पण काही झालं तरी स्वतःचं पोट भरायचं म्हटल्यानंतर काहीतरी एक स्वीकारावं लागणार आहे. मग अशा वेळेला तिला एक घटक म्हणजे आयदर नोकरी तरी करावी लागते, नाही तर स्वतःचा बिझनेस तरी ओपन करावा लागतो. मग इथे मात्र हा जो संघर्ष निर्माण होतो तो नको संघर्ष आहे, वर्जन संघर्ष. दोन्ही नको आहे पण स्वीकारायचं एक आहे. थोडा पहिल्यापेक्षा थोडासा कॉन्फ्लिक्ट इथे जास्त गंभीर आहे, कारण ती आवडणारी गोष्ट नसते म्हणून. आता ह्यातला तिसरा भाग आहे बघा. आता हा कसा आहे, अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, म्हणजे प्रगमन वर्जन संघर्ष. ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन साइन्स दिलेल्या आहेत. आणि इथं मात्र एक भाग आहे की इथं गोल मात्र एकच आहे. आतापर्यंतच्या दोन्ही याच्यात दोन उद्दिष्ट होती, दोन गोल्स होते, दोन गोष्टी, दोन घटक होते. इथं मात्र एकच घटक आहे आणि त्या एकाच घटकाच्या पॉझिटिव्ह साइड आणि निगेटिव्ह साइड समोर येतात आपल्या. म्हणजे त्या घटकाकडे आपण एकदा असं बघितलं, समजा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचे, मला मेडिकलला ऍडमिशन घेतली मी, पण मेडिकलला ऍडमिशन घेताना मी जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघते तेव्हा असं की ठीक आहे की मला वेगवेगळ्या डॉक्टर कसे काय स्किल्स वापरतात हे मला शिकायला मिळेल, किंवा मला जे शिकायचं होतं, जे आवडत होतं तेच मला करायला मिळेल. आणि त्यातलं स्किल मला आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन्स कशी केली जातात हे मला बघायला मिळेल, स्वतः करायला मिळेल. पॉझिटिव्ह पॉइंट. पण त्याच वेळेला निगेटिव्ह गोष्टींकडे म्हणजे लक्ष गेलं तर बघा की असणारी फी भरपूर आहे, असणारा कालावधी भरपूर आहे, आणि एवढं करून सुद्धा मला परत जॉबच करायला लागेल, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जायचं, कारण स्वतःचं हॉस्पिटल किंवा स्वतःचा दवाखाना चालू करण्याइतकी ऐकत नाही. म्हणजे आलं एकच गोल की मेडिकल, आणि मग ह्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड्स. पॉझिटिव्ह साइडचा विचार केला की असं वाटतं की आपण हे स्वीकारावं, पण निगेटिव्ह साइडचा त्याचा विचार केला की नको बुवा हे आपल्याला जमणार नाही, आणि म्हणून हा संघर्ष जास्त तीव्र असतो. पहिल्या दोन संघर्षांच्या पेक्षा अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट हा तीव्र आहे, कारण इथे एकच गोल आहे. या 4 प्रकारांमधला फक्त हाच एक प्रकार असा आहे की जिथं एकच गोल आहे. आणि त्याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण याचं सांगते. टू हॅव द केक अँड इट इट टू. मी केक घरी बनवलाय, बरोबर. आता केक हा एकच गोल झाला. आता मला तो केक अख्खा पण बघायचा आहे आणि त्याच वेळेला मला त्याची टेस्ट पण घ्यायची. मग इथे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की अख्खा बघायचा असेल तर चव घेता येणार नाही, आणि चव घेतली तर अख्खा तो कसा मी प्रिपेअर केला तर तो पूर्ण कसा दिसत होता हे बघता येणार नाही. इथे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. आणि चौथं जे आहे ते डबल अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. आता इथे दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. हा सर्वात सिव्हिअर संघर्ष आहे, सर्वात चौथा जो आहे तो सिव्हिअर आहे, कारण इथे दोन कौस आपण केलेले आहेत, कारण दोन उद्दिष्ट आहेत, दोन गोल्स आहेत, आणि ह्या प्रत्येक गोलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा बाजू आहेत. त्यामुळे व्यक्ती भयंकर कन्फ्यूज होते, गोंधळात जाते. आणि म्हणून बघा की पॉझिटिव्ह साइड्स आहेत त्या व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित आहे दोन्ही गोल मधल्या,
आणि दोन्ही गोल मधल्या निगेटिव्ह साइड्स आहेत त्या व्यक्तीला नको आहेत, त्याच्यापासून ती दूर आहेत. म्हणून ते एरोज कसे आहेत ना हे व्यवस्थित बघून घ्यायचं ना. आता बघा दोन उद्दिष्ट आहेत. एकदा आता दोन प्रकारचे जॉब्स हे जॉबची ऑफर आली. एक आहे तो भरपूर पगाराचा आहे पण खूप लांब आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईड झाली आणि निगेटिव्ह झाली. आणि दुसरा जो आहे तो जवळ आहे पण पगार कमी आहे. मग आता काय करायचं? म्हणजे अशा दोन उद्दिष्ट दोन आहेत, प्रत्येक उद्दिष्टाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन दोन साईड्स आहेत. आणि इथं असणारा संघर्ष हा जास्त गंभीर असतो. व्यक्ती सतत त्याचा विचार करत बसते आणि अति विचार करत गेली की ती इथून पुढे विषमायोजनाकडे जाते. आणि हे जर टाळायचं असेल तर ह्या कॉन्फ्लिक्ट पर्यंत आपण इतक्या टोकाच्या कॉन्फ्लिक्ट पर्यंत येत असताना थोडासा विचार करणं आवश्यक आहे. हे 4 कॉन्फ्लिक्टचे प्रकार झाले. तर आता आपण काय काय बघितलं तर समायोजन, विषमायोजन, समायोजन आणि विषमायोजनाची लक्षणं कोणकोणती आहेत ते आपण बघितलं. नंतर संघर्ष म्हणजे काय आणि ह्या संघर्षांमध्ये कर्ट लेव्हिननी सांगितलेले संघर्षाचे 4 प्रकार आपण बघितले. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षण यंत्रणा आणि ह्या महत्वाच्या ज्या संरक्षण यंत्रणा आहेत ह्या संरक्षण यंत्रणा म्हणजे काय आणि संरक्षण यंत्रणांचं उदाहरणासकट आपण त्याची माहिती बघणार आहोत. थँक्यू.